हॅलो फ्रेंड्स, सो या व्हिडिओमध्ये आपण टॉप BMS कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत, स्कोर बघणार आहोत. तो सर्वात आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपले जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला चांगल्या प्रकारची जर काउन्सिलिंग करायची असेल, एकदम परफेक्ट आणि 100% त्याच्यात ट्रान्सपरन्सी असणार आहे, तर त्या काउन्सिलिंगसाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. सो बघा, हे जे आहे टॉप BMS कॉलेजेस आहेत ज्यांचा कट ऑफ हा खूप हाय जातो BMSमध्ये. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये आपण जनरलचा कट ऑफ बघणार आहोत. सो सर्वात आधी बघा, आपला आहे RA पोद्दार मुंबईचं कॉलेज. त्याचा ऑल इंडिया रँक आहे कट ऑफ 97,428 एवढा. ठीक आहे. त्यानंतर त्याचे मार्क्स जर आपण बघितले तर अप्रॉक्सिमेटली 471 मार्क्सचा तिथे कट ऑफ हा तिथे जाऊ शकतो. सो तुमचे जर मार्क्स इतके असतील किंवा ऑल इंडिया रँक इतका असेल, तुमचा इथे नंबर लागू शकतो जनरल कोटामध्ये. त्यानंतर KG मित्तल मायनॉरिटीचं कॉलेज आहे हे मुंबईचं. त्याचा आहे ऑल इंडिया रँक होता 1,63,240 एवढा. तर त्याचे मार्क्स बघा 425 आहेत. ठीक आहे. नंतर आहे आयुर्वेदिक महाविद्यालय सायन मुंबई. सो याचा जो कट ऑफ आहे बघा, ऑल इंडिया रँक 1,31,295 आणि त्याचे जे मार्क्स आहेत 435 एवढं. त्यानंतर आहे भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेज सावंतवाडी. सो याचा जो आहे ऑल इंडिया रँक 1,52,647 आणि स्कोर जर आपण बघितला तर 429 पर्यंत त्याचा कट ऑफ आहे. त्यानंतर GAC जळगाव. सो याचा जो आपण कट ऑफ बघितला रँक 1,57,216 एवढा आहे. तर मार्क्स बघा तिथे 470 हे आहेत. त्यानंतर GAC बारामतीचं कॉलेज. सो याचं जे आहे ऑल इंडिया रँक 1,22,962 आणि त्याचा जर आपण स्कोर बघितला तर 450 हा तिथे स्कोर त्या रँकवर येईल. ठीक आहे. त्यानंतर GAC नागपूर. सो याचा आपण बघितला ऑल इंडिया रँक 94,498 आहे आणि याचा जर आपण स्कोर बघितला तर 469 तिथे हा येतो. ठीक आहे. त्यानंतर श्री आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर हे सेमी गव्हर्मेंट आहे, म्हणजे गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज आहे. ठीक आहे. सो जर याचा कट ऑफ जर बघितला तर 1,51,748 आहे जनरल कोटामध्ये ओपन कॅटेगरीचा. तर याचं बघा काय आहे 463 मार्क तिथे आपल्याला पाहिजे. त्यानंतर गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड. सो याचा जो रँक आहे ऑल इंडिया 93,725 एवढा. तर याचे मार्क्स आहेत 468 एवढे. त्यानंतर आहे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव. ठीक आहे, उस्मानाबाद. सो याचा आहे रँक 1,09,169. ठीक आहे. आणि याचे मार्क्स जर आपण बघितले तर 462 तिथे आहेत. त्यानंतर आहे GS पुणे अहमदनगरचं कॉलेज. सो याचं जर आपण बघितलं तर ऑल इंडिया रँक आहे 1,17,503 कट ऑफचा रँक आणि जर मार्क्स बघितले तर 453 तिथे क्लोज होतं. त्यानंतर गुरुदेवराव मेडिकल कॉलेज मोझरी अमरावती. सो याचा आहे ऑल इंडिया रँक 1,60,508 आणि मार्क्स आहेत 428 एवढे. त्यानंतर आहे विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती. सो याचे जे ऑल इंडिया रँक आहे तो होता 1,74,266 क्लोजिंग. तर मार्क्स होते इथे 420 एवढे. त्यानंतर KTRA शिरपूरचं कॉलेज आहे धुळेचं. सो हे गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज आहे. सो याचं बघा, सो आपण बघूया 1,58,094 हा ऑल इंडिया रँक होता क्लोजिंग. ठीक आहे, जनरल कोटामध्ये. तर याचे जे मार्क्स आहेत स्कोर आहेत 471 एवढा. त्यानंतर आहे अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे हे प्रायव्हेट कॉलेज आहे. गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज आहे. सो याचासुद्धा कट ऑफ हाय जातो, तो असतो 93,252 एवढा. ठीक आहे. याचे मार्क्स किती लागतात 475 एवढे लागतात जनरल कोटामध्ये. त्यानंतर आहे टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे. याचं जर बघितलं तर 1,68,184 तिथे कट ऑफ जातो आणि ऑल इंडिया रँक आणि मार्क्स बघितले तर 424 लागतात. त्यानंतर DMM यवतमाळ कॉलेज आहे. त्याचे जर बघितलं ऑल इंडिया रँक 1,69,205 लागतो
तर मार्क्स जर बघितले तर 220 मार्क्स ते आपल्याला लागतात जनरल कोटासाठी. त्यानंतर राधाकिशन तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालय अकोला याचं जर बघितलं रँक क्लोजिंग तर 1,58,469. ठीक आहे. आणि त्याचे जर मार्क्स बघितले तर 430 एवढे आपल्याला तिथे लागतात. हे सर्व टॉपचे कॉलेजेस आहे म्हणून त्याचे रँकिंग जे आहे ते हाय आहे. त्यानंतर SCM आरांगला साताऱ्याचं कॉलेज आहे हे. याचं जर बघितलं तर आपण 1,70,364 इतकं कट ऑफ गेलं आहे आणि त्याचे मार्क्स जर बघितले तर 424 तिथे लागतात. सो हे जे आहे हे आपले टोटल टॉप कॉलेज जर आपण म्हटले, ठीक आहे, गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट, ठीक आहे, तर त्याच्याप्रमाणे याचं जे कट ऑफ आहे आणि हे त्याचे ॲप्रॉक्सिमेटली रँकनुसार मार्क्स दिलेले आहे. मग आपला जर याच्यापैकी जर तिथे असेल आपला ऑल इंडिया रँक तर तुमचं 100% या कॉलेजेसमध्ये तिथे नंबर लागणार आहे जनरल कोटामधून. ठीक आहे. पण जर तुम्हाला दुसऱ्या कॉलेजेसमध्ये लावायचं असेल, प्रायव्हेट असेल, MBBS प्रायव्हेट असेल किंवा BD असेल तर त्याच्यासाठी काउन्सिलिंगही करावं लागणार. आता याच्यामध्ये देखील काही स्टुडंट थोडीशीच एक चूक जरी झाली तर आपल्याला जे एकदम छान कॉलेज मिळणार असतं ते आपल्या हातातून निसटून जातं, आपण एक दुसऱ्याच कॉलेजमध्ये पोहोचून जातो. सो त्याच्यासाठी काउन्सिलिंग प्रोसेस ही फार इम्पॉर्टंट आहे चॉईस फिलिंग. सो त्याच्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग ही योग्य व्यक्तीकडून करून घ्या आणि जर तुम्ही आमच्याकडून करून घेतली तर तुम्हाला ती एकदम 100% त्याच्यात ट्रान्सपरन्सी असणार आहे. एक ना एक गोष्ट तुम्हाला त्याच्यातली तिथे माहीत असणार आहे की आम्ही काय करतो आहे. सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. ठीक आहे. थँक्यू.